नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे माझ्या भोगी विशेष मिनी ब्लॉगमध्ये। आज सकाळ सकाळी साडी घातली, कारण भोगीच्या दिवशी छानपैकी तयार व्हायचं हे मी अगोदरच ठरवलं होतं आणि साडीही कुठली घालायची हे डोक्यात ठेवलं होतं। त्यामुळे सगळ्या गोष्टी करायला मला काही सकाळी वेळ लागला नाही आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागायचं होतं। त्यामुळे पटकनी खाली गेले आणि सुरुवातीला स्वतःला कॉफी करून घेतली आणि कॉफी पिल्यानंतर कामाला लागले। कारण कसं असतं, काहीतरी पोटात केलं की आपल्याला सगळी कामं पटापट होतात। त्यामुळं कॉफी घेतली आणि मग मी माझ्या बाकीच्या कामाला लागले। ते करत असताना लक्षात आले की कॉफी थोडीशीच राहिली आहे, परंतु सणा दिवशी आपल्या घरामध्ये हे संपलं आहे ते संपलं आहे, हे नाही ते नाही म्हणायचं नाही, म्हणून आहे त्याच्यामध्ये भागवलं आणि त्यानंतर बाजरीचं पीठ काढून ठेवलं, कारण बाजरीच्या भाकरी बनवायच्या होत्या। आणि आपण आज काय करतो तर मिक्स भाज्या करतो। मिक्स भाज्यांमध्ये काय केलं जातं तर सगळ्या भाज्या ज्या काही या ऋतूमध्ये मिळतात त्या भाज्या वापरल्या जातात। ह्या सगळ्या भाज्या रात्री सगळ्या आत्याने निवडून ठेवल्या होत्या, बऱ्यापैकी पहिल्या होत्या। परंतु काल मी मार्केटमध्ये गेले होते आणि सगळ्या भाज्या घेऊन आली होती ताज्या ताज्या, आणि त्या सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या होत्या। सकाळी मला घाई गडबड झाली नाही सगळ्या भाज्या निवडून ठेवल्यामुळे। त्यानंतर त्या सगळ्या भाज्या मी काय केल्या तर धुवून घेतल्या, धुवून घेऊनच त्या सगळ्या भाज्या चिरल्या। कारण काय करायचं, चिरून भाज्या त्यानंतर धुवायच्या नसतात, कारण त्यातलं जे काही सत्व असतं ते सगळं निघून जातं आणि आपण भाजीसाठी जे काही पाणी वापरतो तेच पाणी भाजीमध्ये वापरायचं। त्यामुळे भाजीला चव जी आहे ती तशीच राहते, खूप छान लागते। त्यामुळे भाजीतलं पाणी कधीच काढायचं नाही। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात विशेष करून पालकाची भाजीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, कारण ते गरगटा केल्यासारखा लागतो। परंतु ही जी आहे त्याच्यामध्ये चाकवत जो असतो तो जास्त प्रमाणात वापरायचा असतो, त्यामुळे चाकवताची भाजी आणि वाणामध्ये जे काही वापरलं जाते ते सगळं मी याच्यामध्ये टाकलं होतं, कारण या भाजीमध्ये तेच मिक्स करतात। आणि हे सगळं व्यवस्थितपणे केलं आणि कुकर लावला आणि मी पूजेची तयारी करायला लागले। आज खणाची पूजा केली जाते आणि त्याच्यामध्ये जे काही वाण असतं ते वाण टाकलं जातं आणि त्याचबरोबर तीळ आणि तांदूळ टाकलं जातं। त्याच्यामध्ये गुलाल मिक्स केला जातो। आमच्या भागामध्ये काही ठिकाणी हळदी कुंकू मिक्स केलं जातं, म्हणजे माझ्या माहेरी हळदी कुंकू मिक्स केलं जातं, परंतु इथे गुलाल मिक्स केला जातो। त्यामुळे गुलाल मिक्स केला आणि ते खणामध्ये सगळं वाण भरलं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती नवीन वस्त्र ते झाकून ठेवलं, म्हणजे नवीन वस्त्रांनी झाकून ठेवायचं त्यामुळे एक पीस घेतला आणि त्याच्याने हे झाकून ठेवलं। अशा प्रकारे यथोचित माझी पूजा झाली आणि त्यानंतर आरती करून घेतली। आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मनामध्ये एक वेगळंच असं भावना निर्माण झाली की घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं आणि प्रत्येक सणाच्या वेळेस आपल्या घरामध्ये असंच वाटतं। आणि हा तर नवीन वर्षामधला आपला पहिलाच सण होता आणि खूप सुंदर असं वाटत होतं। त्यानंतर केलेला जो नैवेद्य असतो नैवेद्य दाखवला आणि तो स्वतःला मी जेवायला घेतला। अशा प्रकारे आज घरातलं वातावरण एकदम सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण होतं। घरामध्ये सगळीकडे बाजरीच्या भाकरीचा सुवास पसरला होता आणि मी जेवण केलं आणि दुकानात गेले।